नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुदेव चव्हाण. तर मागच्या भागात आपण पाहिलं बाजारपेठा आणि व्यापाराची ठिकाणे. या भागात आपण पाहणार आहोत त्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा जी साधनं होती, दळणवळणाची जी साधनं होती त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर 17व्या शतकात दळणवळणासाठी आजसारखे मार्ग नव्हते. तर तिथे पोहोचण्यासाठी मुख्यतः बैलगाड्या, घोडे, तट्टू, उंट, गाढव यांचा वापर केला जात असे. मुख्यतः धान्याची वाहतूक ही बैल यांच्यावर केली जात असे. साधारणतः एक बैल हा 150 ते 170 किलोपर्यंतचा माल वाहून नेत असे. आणि मनुष्य वाहतुकीसाठी उंट, गाढव, तट्टू, घोडे, पालख्या इत्यादीचा वापर होत असे. तसेच काही समुद्री मार्गांचा आणि जलमार्गांचा सुद्धा वापर इथे होत असे. आता मी जिथे राहतो ते कल्याण शहर, म्हणजे मी कल्याण डोंबिवली येथे राहतो, त्यातलं कल्याण शहर हे प्रमुख व्यापारी केंद्र होतं. कारण की तिथपर्यंत कल्याणची खाडीपर्यंत जहाजं यायची आणि तिथून पुढे माल हा सगळा देशावर जायचा. आणि तिथून जो माल यायचा तो देशावर जाण्यासाठी, म्हणजे घाटावरती जाण्यासाठी नाणेघाटाचा मुख्यतः वापर व्हायचा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा.